सोलापुरात शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्याची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। 55 वर्षीय संजय नागनाथ शिंदे यांचा आज सकाळी शेतात तलवारीने हल्ला करून खून करण्यात आला। ही घटना कामठी खुर्द परिसरात घडली। सोलापूर जिल्ह्यातील कामठी खुर्द येथील संजय नागनाथ शिंदे वय 55 हे आज 22 जून 2026 रोजी सकाळी दुचाकीने आपल्या शेतात गेले होते। तेथे शेतजमिनीच्या वादातून सख्या भावांनी आणि भावांच्या मुलांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांना जागीच ठार केले असा आरोप मृताच्या मुलाने केला। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले। मृतदेह ताब्यात घेण्यात आला असून शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। संजय शिंदे यांच्या पश्चात पत्नी व 3 मुले असा परिवार आहे। या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। संजय कुमार शिंदे, मी राहणार पंढरपूर। इथं वडिलांची जमीन होती कामठीमध्ये। वडील शेतात राहत होते, मध्ये काय वादावाद होते, सगळे नील झालतं। 2 कोर्टाचे हे जिंकलेला तरी वडिलाला आज मारून हे केले। 7च्या दरम्यान मारून टाकले। दोघं भाऊ मारून टाकले। चुलत्याचे पोरं दोन चुलत्या ते पण असेच करतात। कधी पहिले चुलत्याने पहिल्या वर्षी 4 महिन्याखालीच मारलं होतं। आता ह्या वेळेस पूर्ण नाव एकाचं नाव शिवाजी शिंदे आणि एकाचा सतीश शिंदे। कधी झाली घटना? सकाळच्या दरम्यान। कोर्टाची तारीख होती आज लास्टची। त्यांना तेवढेच रगापाय त्यांनी गेले मारले। वडील शेतात एकटे होते? हा, वडील शेतात, आई वडील आणि माझा भाऊ, म्हणजे त्याला बोलता येत नाही वगैरे, ते भाऊ आहे माझा, ते त्या 3 जण होते। यांनी काय पाणी आणायला सकाळच्या दरम्यान दूध आणायला आणि पाणी आणायला गेले। मग तेवढं असं कानावर आले की मग बाहेर ते असं झालं। कशाने मारले? तलवारीने। कुठे लागले त्यांना? मानेवर वार केलेले आहेत, हातावर। आम्हाला सकाळी एखादा फोन आला आणि तुझा फोन आला, ज्यामुळे आम्ही उचललं तर बोलले भांडणं झाली वगैरे। मग असं काय तर मग आम्ही तिथनं आलो पंढरपूरला धावून। Now and press the bell icon. Never miss a